तर खासदार संजय राऊतांना दिलासा मिळालाय। मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी राऊतांची निर्दोष मुक्तता झाली आहे। कथित शौचालय घोटाळ्या प्रकरणी राऊतांवर आरोप होते। राऊतांना हा मोठा दिलासा। मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी राऊतांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। कथित शौचालय घोटाळ्या प्रकरणी राऊतांवर आरोप होते। तर खासदार संजय राऊत यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे। संजय राऊत यांना दिलासा मिळालेला आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, काय अधिक माहिती या संदर्भात? प्रणिता, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची जी ती माझगाव सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। मीरा भाईंदर येथे शौचालय घोटाळ्यावरती जे ते डॉक्टर मेधा सोमय्या यांच्यावर आरोप केले होते आणि त्यावर मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्यावरती मानहानीचा दावा ठोठावला होता। मात्र आज जे ते माझगाव कोर्टाने जे ते या घोटाळ्यावरती जो निर्णय आलाय तो म्हणजे संजय राऊत यांची या प्रकरणामध्ये जे ती निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। 2022 मध्ये जे ते या शौचालय घोटाळ्यावरती संजय राऊत यांनी आरोप केले होते। जी महेंद्र, त्यानंतर हे प्रकरण किती दिवस साधारण कोर्टात होतं आणि आजच्या सुनावणीत काय निरीक्षण नोंदवण्यात आलेली आहे? आज नेमकं कोर्टात जे ते या संदर्भात आपण पाहिलं तर 2022 पासून सलग संजय राऊत काही वेळेस या प्रकरणामध्ये गैरहजर होते, तेव्हाही कोर्टाने संजय राऊत यांना शिक्षा सुनावली होती आणि काही दंडही ठोठावला होता। मात्र संजय राऊत आज मागे काही ज्या हिअरिंग झाल्या होत्या त्यावेळेस संजय राऊत हे स्वतः उपस्थित होते। आजही संजय राऊत हे स्वतः या ठिकाणी उपस्थित होते आणि या सगळ्या आरोपामध्ये जे प्रश्न उपस्थित केले होते, जे आरोप संजय राऊतांनी केले त्यावर पुरावा जो आहे तो सादर करण्यात व्यवस्थित आला नव्हता। त्यामुळे संजय राऊत यांची या सगळ्या प्रकरणामध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। जी महेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात। तर खासदार संजय राऊत यांना हा मोठा दिलासा म्हणता येईल। मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी दाखल गुन्ह्यावर त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। त्यांना दिलासा मिळालेला आहे। दंडाधिकारी न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेविरोधात संजय राऊत यांनी अपील दाखल केली होती आणि त्यावर सुनावणी सुरू होती आणि त्यात संजय राऊतांना मोठा दिलासा मिळालेला आहे। मेधा सोमय्या यांच्यावर त्यांनी आरोप केले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर मानहानीचा खटला मेधा सोमय्या यांनी दाखल केला होता। त्याच प्रकरणाची ही सुनावणी। तर संजय राऊतांना मोठा दिलासा मिळालेला आहे।